खानाव पंचायत समिती गणातून भाई शिंदेंना मतदारांचा वाढता प्रतिसाद. प्रचारासाठी कार्यकर्त्यांची मोठी फली मागे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कार्यकर्ते प्रचारात गुंतले आहेत. त्यामुळे गावोगावी निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळत असताना खालापूर तालुक्यातील आतकरगाव जिल्हा परिषद गटातील खानाव पंचायत समिती गणातून महायुतीचे उमेदवार भाई शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि चाहत्यांनी प्रचारात गर्दी केली होती. कणबेली, खरिवली ते गोहे अशा विविध गावातून प्रचार करताना भाई शिंदे यांच्या पाठीमागे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची मोठी फली पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला आघाडी अधिक जोमाने काम करताना पाहायला मिळत असल्याने प्रचारात वेगळीच रंगत दिसत होती. कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी तर परिसर गुंजून गेला होता. त्यातच प्रचाराला मोठी गर्दी असल्याने गावागावांना यात्रेचे स्वरूप आले होते. यावेळी पंचायत समिती महायुतीचे उमेदवार भाई शिंदे आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवार रेश्मा पाटील यांना घरोघरी औक्षण करण्यात आले. त्यामुळे हीच विजयाची नांदी आहे असे अनेक जाणकार बोलत होते. करा आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? भाई शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भाई शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रेश्मा ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रेश्मा ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपली निशाणी धनुष्यबाण. ताईला सांगा धनुष्यबाण. ताईला सांगा धनुष्यबाण. काकाला सांगा धनुष्यबाण. दादाला सांगा धनुष्यबाण. आपली निशाणी धनुष्यबाण. निवडून आणा धनुष्यबाण. लक्षात ठेवा धनुष्यबाण. बाबाला सांगा धनुष्यबाण. दादाला सांगा धनुष्यबाण. निवडून आणा धनुष्यबाण. आपली निशाणी धनुष्यबाण. किसके तान धनुष्यबाण. किसके तान धनुष्यबाण. आपली निशाणी धनुष्यबाण. आपली निशाणी धनुष्यबाण. अरे भूषणला सांगा धनुष्यबाण. अंकितला सांगा धनुष्यबाण. श्रद्धाला सांगा धनुष्यबाण. निवडून येईल धनुष्यबाण. जय महाराष्ट्र. आतकरगाव आणि खानाव पंचायत समितीने आतकरगाव जिल्हा परिषदेमध्ये फिरत असताना एकदम लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. आणि आता जवळजवळ आता प्रचार आपला संपुष्टात आला. आजचा आणि उद्या परवा 2 दिवस प्रवास आहे. पण वातावरण खूप निर्मिती चांगली झालेली आहे. आणि आता प्रचार संपल्यानंतर एक इथल्या कार्यकर्ते आणि जे प्रतिनिधी आहेत पक्षाचे, आपल्या भाजपचे, RPIचे किंवा शिवसेनेचे, त्यांना एकच सांगण्यात आहे की जसं आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलेलं आहे की आपला बूथ पहिल्यांदा सांभाळा. आपला बूथ हा 51% वरती गेला पाहिजे. त्यामुळे गुलाल आपलाच होणार आहे हे नक्कीच. खानाव पंचायत गणातून जे श्री भाई शिंदे आहेत, भाई शिंदे म्हटल्यानंतर मागच्या जिल्हा परिषदमध्ये त्यांनी रायगड जिल्ह्याचं उपाध्यक्षपद भोगलेलं आहे. आपण सर्वांनी पाहिलं असेल, ह्या खालापूर आणि कर्जत तालुक्यामध्ये भाई शिंदेनी वॉटर स्कीम म्हणजे पाण्याची गंगा, ह्या दोन्ही तालुक्यामध्ये अतिशय स्त्रियांच्या डोक्यावरचा हंडा काकेत म्हणता येणार नाही तर आपल्या दाराशी नल अशा पद्धतीने त्यांनी लावलेला आहे. आणि 100 कोटीची जवळजवळ ह्या 2 तालुक्यामध्ये त्यावेळी त्यांनी कामं केलेली असं माझ्या माहितीप्रमाणे. खरोखर भाई पंचायत समितीमध्ये नक्कीच निवडून येणार आणि आम्ही गोहेगाव त्यांना भरघोस मताने विजय करू. राहिला विषय रेश्मा राजेश पाटील, तर त्यांचे सासरे नरेश पाटील ही व्यक्ती अशी आहे की त्या माणसाने सुद्धा या रायगड जिल्ह्याचा सभापती, शिक्षण सभापती, आरोग्य असं भोगलेलं आहे. आणि ती व्यक्ती म्हटल्यानंतर डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर अशा पद्धतीचे नरेशजी पाटील आहेत. तुम्ही बघाच पुढे की त्यांचा फायदा त्यांच्या सुनबाईला 100% होणारच. आणि दोन्हीही उमेदवार आम्ही आमच्या गोह्याच्या वतीने त्यांना 100% निवडून देणार. 100% त्यांना भरघोस मताने निवडून येणार, यात काही तीळ माताची शंका नाही. भाई शिंदेनी आमच्या गोहे गावामध्ये जे आता पंत महाराजांचं मंदिर आहे तिथे ते जिल्हा परिषद असताना सभामंडप दिलं. आदिवासी वाडीचं जे सभामंडप आहे ते आदिवासी वाडीसाठी सभामंडप दिले. भाई शिंदेनी रघुनाथ भाई शिंदे यांनी ज्यावेळी ते उपाध्यक्ष असताना PMJSY म्हणजे पंतप्रधान रोजगार हमी योजना, पंतप्रधान ग्राम सडक योजनाच्या माध्यमातून त्यावेळी सुद्धा जवळजवळ 150-200 कोटीचं आमचं हे खरिवली फाटा ते गोहे आणि गोहे ते जांभिवली, त्यावेळी त्यांनी सुद्धा त्यावेळी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. तर आम्ही त्यांना 100 नाही 1000% आम्ही त्यांना निवडून देऊ.